5 तालुके असणारा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. महाराष्ट्राच्या जिल्ह्याची ओळख करून देणाऱ्या विशेष मालिकेत आज आपण घेऊन आलो आहोत हिंगोली जिल्हा. याविषयी रंजक आणि उपयुक्त अशी माहिती, जिल्ह्याचा इतिहास, भौगोलिक वैशिष्ट्ये, पर्यटन स्थळे, अर्थव्यवस्था, शेती आणि असं बरंच काही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मित्रांनो, मग सुरुवात करूयात. महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागात स्थित असलेला हा जिल्हा शेती, उद्योग आणि धार्मिक पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. 1 मे 1999 रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन हिंगोली हा जिल्हा नव्याने स्थापन करण्यात आला. जिल्ह्याचे तापमान प्रामुख्याने उष्ण व कोरडे असते व पावसाळ्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो. जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे 4827 चौरस किलोमीटर आहे. ह्या भागावर राष्ट्रकूट, चालुक्य, यादव, निजाम आणि मुघल यासारखे अनेक राजवटींचे राज्य होते. ह्या परिसराला प्राचीन काळापासून धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व लाभलेले आहे. ओढा नागनाथीतील ज्योतिर्लिंग मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. तसेच संत नामदेव यांचे जन्मस्थळ असलेले संत नामदेव नरसी हे कळमनुर येथील मंदिर देखील प्रसिद्ध स्थळ आहे व मल्लीनाथ दिगंबर जैन मंदिर हे 300 वर्षे जुने मंदिर असून ते स्वामी मल्लीनाथ दिगंबर यांना समर्पित आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, गहू, केळी, द्राक्षे, कापूस, तूर, ज्वारी यांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. जिल्ह्यामध्ये साखर उद्योग, कापड उद्योग, दाल मिल, तेल गिरण्या असे अनेक छोटे मोठे लघु उद्योग आहेत. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण हिंगोली शहर हे असून जिल्ह्यामध्ये हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, ओढा नागनाथ आणि वसमत असे एकूण 5 तालुके येतात. जिल्ह्यामध्ये येलंदरी हा जलविद्युत प्रकल्प असून कोयंद व पूर्णा ह्या मुख्य नद्या आहेत. तसेच अनेक छोट्या मोठ्या उपनद्या येतात ज्या शेतीच्या कामासाठी मुख्य भूमिका बजावतात. जिल्ह्याची सीमा उत्तरेस वाशिम, यवतमाळ व पूर्वेस यवतमाळ, नांदेड, दक्षिणेस नांदेड, परभणी आणि पश्चिमेस परभणी अशी लागून येते. जिल्ह्यामध्ये 1 लोकसभा व 3 विधानसभा मतदारसंघ येतात. मित्रांनो, हा होता आजचा आपला जिल्हा परिचय. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात आपण महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्याची सफर करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.